नमस्कार मित्रांनो, पुण्यापासून 40 किलोमीटर अंतरावर ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेले प्राचीन आणि दगडात कोरलेले गुफा आहेत. तेथे तुकाराम महाराजांचे शिल्प दगडात कोरलेले आहे. तसेच या दगडात कोरलेल्या गुफा इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकातील आहेत. यांची विशेषता म्हणजे तुकाराम महाराजांच्या साक्षात्कार भूमी म्हणून आणि भामचंद्र महादेव म्हणून प्रसिद्ध आहेत. हे ठिकाण म्हणजेच भामचंद्र डोंगर. तिथलाच आपला आजचा व्हिडिओ. चला तर मग सुरू करूया आपल्या या व्हिडिओला. पायथ्याशी पोहोचलो आहोत. पायथ्यापाशी डाव्या साईडला एक मारुतीचं मंदिर आहे. आपण मारुतीचं दर्शन घेऊन आपण असे सुंदर असे एक मारुतीचे मंदिर डाव्या साईडला पायथ्याशी भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी आहे. आपण दर्शन करून पुढील प्रवास सुरुवात करू. असे थोडे वरती चालून आल्यास मोठे लिटवारोळ दिसेल आपल्याला. असे मोठे लिटवारोळ आहे. त्या डोंगरावरती भरपूर असे वृक्षारोपण केलेले आहे. त्यात एक असे फूल उमललेले डोंगराच्या झाडे भरपूर लावलेले, ते फूल असे लाल उमललेले आहे. मस्त दिसत आहे. इथून आल्याच्या नंतर इकडे वरती ध्यान गुफेकडे जाण्यासाठी आहे आणि इथून इकडे आपल्याला उजव्या साईडला डाव्या साईडला ध्यान गुफेकडे जाण्यासाठी रस्ता आहे आणि डाव्या साईडला आपल्याकडे भामचंद्र महाराजांच्या मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. इथून असेच रस्ता आहे आपल्याला. आपण आता तिकडे जाऊया. पुढं थोडे चालून आल्याच्या नंतर आपल्याला असे पिंड, कोरीव, असे पायाचे ठसे, मूर्ती, अशा कोरीव असे आपल्याला तिथं पाहायला भेटेल मूर्त्या. ते काही काळानं मंदिरातनं बाहेर काढून त्याच्यानंतर आपण आल्याच्या नंतर मंदिराच्या कडेलाच एक पाण्याचं स्वच्छ पाण्याचे टँक आहेत. ते डोंगरात आहेत. गार राहण्यासाठी तिथले हे भामचंद्र भगवान मंदिर, महादेवाची मूर्ती आतमध्ये आहे. नंदीपासून आपण मध्ये गेल्याच्या नंतर असे भरपूर असे कोरीव काम, म्हणजे जे दगडात कोरीव काम असतं लेण्यामध्ये, असं भरपूर असं कोरीव काम आहे. गणपतीचं मंदिर आहे, कोरीव मूर्ती आहे. ह्याच्यानंतर इकडल्या साईडला बी आहे, दोन्हीकडल्या वरच्या साईडला. तुम्हाला असं बघण्यासारखं भरपूर आहे या मंदिरात. कोरीव काम अट्रॅक्टिव्ह, म्हणजे एकदम असे काम कसं केलं जातं दगडामध्ये आणि ते बी गुहेमध्ये. याच्यानंतर आपण आतमध्ये गाभाऱ्यात दर्शन घेऊया गाभाऱ्यातलं आणि पिंड बघूया, महादेवाची पिंड. आणि हे ध्यानाला बसलेले त्यांचा हे आहे, वरती घुमट आहे. असं एक सगळं एक हे जर बघितलं तर इथं आतमध्ये महादेवाच्या असं मन प्रसन्न होतं. तुम्ही अवश्य भेट द्या इथे एकदा. चला आपण आता वरती जाऊया. पायऱ्या ह्या डोंगरात कोरलेल्या आहे आणि त्याच्याकडे रेलिंग टाकलेली आहे लोखंडाची. हे पायऱ्या पूर्ण डोंगरात कोरलेल्या आहेत. असं वरती गेल्याच्या नंतर आपल्याला इथं एक मोठा गुहा लागतो. मोठ्या गुहा आहे इथं. ह्याच्या आतमध्ये गुहा आहे हे वरती. आणि इथंच ही जे क्षेत्र आहे, इथं सीतेचा जे रहिवास आहे हे इतिहासात आपल्याला बघायला भेटतो, ऐकण्यात भेटतो की इथं सीतेचा रहिवास होता. इथून आपल्याला भगीरथ कुंड म्हणून पाण्याचं पिण्याचं पाणी आहे इथं. भगीरथ कुंड म्हणून इथं आपल्याला बघायला भेटतं. ह्याच्यानंतर आपण वरती असं चालल्याच्या नंतर इथं बाहेर शिलालेखात लिहिलेलं आहे, तिथं गणपतीची मूर्ती आहे. आणि याच्यानंतर वरती गावाला आल्याच्या नंतर डायरेक्ट नंतर आपल्याला तिथे तुकाराम महाराजाची आणि विठ्ठल रुक्मिणीची अशी मूर्ती संगमरवरामध्ये पाहायला भेटेल. खाली बाहेर आपण बघितलं तर हे शिलालेख याच्यानंतर गणपतीची मूर्ती, हे कोरीव काम आहे. हे मस्त असं तिथं. चला आपण दर्शन करून घेऊ आता.
तुकाराम महाराजाच्या मूर्तींच्या खाली आपल्याला एक लिहिलेले असे लेख आढळतो. तो लेख म्हणजे 15 दिवस माझी साक्षात्कार झाला, भामगिरी पठारी व्यस्त जाण केली, निर्वाण जनोनी आसन घातले, सर्प विंचू व्यग्र अंगाशी झोंबले, दीपिका कर्पूर जैसे तो विरला, विठोबा भेटला निरंकारी, वृत्ती स्थिरावली प्रभ्रमी, ध्यान आरंभिले देवाजींचे, पिडू जे भाग लागले सकळाकी, तैसा देह झाला तुका म्हणे. दर्शन झालेलं आहे. अशा पद्धतीने मूर्ती आहे. चला आपण आता जाण्याच्या मार्गाला, परतीच्या मार्गाला लागूया. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अवश्य एकदा भेट द्या. धन्यवाद.